x divided by cos x minus sin x minus cos x minus sin x divided by cos x plus sin x, cos x plus sin x. आता इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आणि त्यांच्यामध्ये मग आपल्याला सबट्रॅक्शन घ्यायचंय. cos x plus sin x into cos x plus sin x, cos x plus sin x into cos x plus sin x minus cos x minus sin x into cos x minus sin x, cos x minus sin x हे ब्रॅकेट मध्ये घ्यायचंय. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये cos x minus sin x, cos x minus sin x divided by cos x minus sin x and cos x minus plus sin x, cos x minus sin x into cos x plus sin x. आता हे दोन्ही ब्रॅकेट सारखे म्हणजे ह्यांचा काय करायचं आपल्याला, इथे स्क्वेअर होणार. इथे पण हे दोन्ही ब्रॅकेट सारखे म्हणजे ह्यांचा स्क्वेअर होणार. cos x minus sin x, cos x minus sin x इथे आपण स्क्वेअर करू. तर इथे a प्लस बी स्क्वेअर आणि इथे a मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरायचा आहे. a प्लस बी स्क्वेअर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 2ab where a equal to cos x and b equal to sin x, a equal to cos x and b equal to sin x. मग इथे आपण एक्सपान्शन करू. cos स्क्वेअर x प्लस sin स्क्वेअर x प्लस 2 प्लस इथे प्लस आहे, इथे प्लस घ्यायचंय. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab cos स्क्वेअर प्लस sin स्क्वेअर प्लस 2 cos x इंटू sin x मायनस, आता हे आपण ब्रॅकेट मध्ये याचं एक्सपान्शन लिहू. a मायनस बी स्क्वेअर मीन्स a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 2ab. पुट हिअर a इक्वल टू cos x and b इक्वल टू sin x. इथे आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि इथे आपण हा फॉर्म्युला वापरलाय. आता याचं आपण एक्सपान्शन करू. cos स्क्वेअर x प्लस sin स्क्वेअर x मायनस 2 cos x sin x. cos स्क्वेअर x प्लस sin स्क्वेअर x मायनस 2 cos x sin x डिवाइडेड बाय, तर इथे a मायनस बी आणि a प्लस बी हा फॉर्म्युला घेणार आहे. a मायनस बी अँड a प्लस बी इक्वल टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. हिअर a इक्वल टू cos x and b equal to sin x. Now cos square x plus sin square x means 1 equal to 1, and cos square x minus sin square x means 1. Here we use this fundamental identity, that is sin square theta plus cos square theta equal to 1. Therefore cos square x plus sin square x equal to 1 and cos square x plus sin square equal to 1 divided by, आता हे लिहायचं आपल्याला, ह्याचा एक्सपांड हे लिहायचं a square minus b square cos square x minus sin square x 1 plus 2 cos x sin x minus 1 minus 2 cos x sin x divided by cos square x minus sin square x. इथे सुद्धा आपल्याला फॉर्म्युला आहे हा सुद्धा एक. तर इथे cos 2 theta means cos square theta plus minus sin स्क्वेअर थीटा. हा सुद्धा इथे फॉर्म्युला आपल्याला ते वापरायचा आहे. cos स्क्वेअर x minus sin स्क्वेअर x means cos 2x. आता ह्या सगळ्या टर्म्स आपण कंसाच्या बाहेर घेऊ. 1 plus 2 cos x sin x minus 1. आता इथे मायनस आहे, इथे पण मायनस आहे, म्हणजे निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. 2 cos x sin x डिवायडेड बाय cos 2x. आता इथे 1 आणि इथे -1 आहे, हे दोन्ही कट होतील. 1 - 1 इक्वल टू 0. 2 cos x sin x. इथे परत आपल्याला फॉर्म्युला यूज होणार आहे आपली. 2 sin थीटा इंटू cos थीटा मीन्स sin 2 थीटा. हा डबल अँगलचा फॉर्म्युला आहे साइन फंक्शनचा. नाउ हियर थीटा इक्वल टू x. 2 cos x sin x. 2 sin थीटा cos थीटा मीन्स sin थीटा. 2 cos x sin x मीन्स sin 2x प्लस इथे पण तीच टर्म आहे 2 cos x sin x, म्हणजे इथे आपण लिहू शकतो sin 2x डिवायडेड बाय cos 2x. नाउ sin 2x प्लस sin 2x मीन्स 2, इथे ॲडिशन होणार 2 sin 2x डिवायडेड बाय cos 2x. नाउ sin 2x डिवायडेड बाय cos 2x मीन्स tan 2x मीन्स 2 tan
2x. Tan means sin upon cos. Therefore, tan 2x is nothing but sin 2x divided by cos 2x. And it is equal to RHS side. Therefore, LHS side equal to RHS side. इथे आपला प्रॉब्लेम सॉल्व करून झालेला आहे.